पण शेतीमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर लोकांना भीती वाटते. ओके. कारण ते निसर्गावर अवलंबून असतं. नाही, भीती तर वाटणार होती. हं. पण आम्ही शेतीमध्ये बदलाव केला. अच्छा. कशा पद्धतीनं? आपण जो ट्रेडिशनल शेती करतो, हां, जुन्या पद्धतीनं, हां. त्याला आम्ही रिप्लेस केला. कसं? आम्ही मग फ्रूट फार्मिंगमध्ये आलो. ओके. हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये आलो. अच्छा. आम्ही फ्लोरिकल्चर सेक्टरमध्ये आलो. फ्लोरिकल्चरमध्ये पॉली हाऊसच्या आतमध्ये शेती होते. हं, हं. त्याला प्रोटेक्टेड फार्मिंग म्हणतात. मग ऊन असो, वारा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, काहीही असो. त्या प्रोटेक्टेड फार्मिंगमध्ये जसा जसा एक मुलगा मम्मीच्या गर्भामध्ये सेफ असतो ना पोटामध्ये, त्याचप्रमाणे पॉली शेती सेफ असते. अच्छा. हां, मग तिथून सुरुवात केली. हं, मग हॉर्टिकल्चरमध्ये फळबाग लागवड केली. हं. वेगवेगळे फळबाग लागवड केली इंडो इस्रायल टेक्निकनं. अच्छा. मग त्याला तेवढं रिस्क फॅक्टर कमी असते. ओके. हां. पण त्याच्यातून मग उत्पादन किती मिळतं? कारण खर्च तर भरपूर होत असेल. पॉली हाऊस राइट, राइट, बनवायचं राइट, आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. राइट. तर मग उत्पादन किती उत्पादन मिळतं? चांगला असतो मॅम. हां. फॉर एन एक्झाम्पल की पॉलिहाऊसचं उदाहरण घ्या. तुम्ही आता हं, पॉलिहाऊसचं बोलत आहोत आम्ही. हं. एका एकरमध्ये 70,00,000ची इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा. पण तो प्रोजेक्टमध्ये. हां, हां. त्याला आम्ही बँक फायनान्स केलं. 75% बँक दिलं लोन हं. आणि त्या शेतकऱ्याच्या इन्व्हेस्टमेंट फक्त 25% असते. अच्छा. आणि मी आभारी आहे शासनाच्या, मग तो राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो. हं, ते 50% म्हणजे 40% किंवा 50% सबसिडी देतात शेतकऱ्यांना. हं, जसे 70,00,000चा प्रोजेक्ट आहे, तर 70,00,000च्या 50% किती झाला? ₹35,00,000. हं. तर ₹35,00,000 शेतकऱ्यांना सबसिडी भेटते. अच्छा. तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मिनिमाइज होतो. हं, हं, आणि मग पॉलीहाऊसमध्ये जसं तुम्ही विचारला, की उत्पादन किती होणार? हं, तर आम्ही पॉलीहाऊसमध्ये एक तर व्हेजिटेबल्स लावतो, जसं सिमला मिर्च, कलरफुल कॅप्सिकम म्हणतो त्याला हं, आम्ही, हं, किंवा कुकुंबर लावतो किंवा टोमॅटोज लावतो. हं, हं. एक्झोटिकमध्ये किंवा नॉर्मल. अच्छा. आणि फुलांची शेती करतो. जसे डच झालं, डच रोज, गुलाब झालं, हं. जरबेरा झालं, कार्नेशन झालं, ऑर्किड झालं. तर एकरी ₹15,00,000 शेतकरी वाचू शकतो. ओह! सगळं ई-एम-आय खर्च वजा करून सगळं.